टीईटी पेपर फुटी प्रकरणातील सर्व 15 आरोपींना भिवंडी न्यायालयाने 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची यापूर्वीची पोलीस कोठडी आज संपुष्टात आल्याने त्यांना पुढील सुनावणीसाठी प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी S.S. घोडके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले। सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। दोनशे 81-26 जो कोंडगावला पेपर लीकचा जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये रिइन्व्हेस्टिगेशनसाठी 14 आरोपी आणि जो सरेंडर केलेला एक असे 15 आरोपींना आज मेहरबान न्यायालयाने स्वतःहून आणि पोलीस मशिनरीने पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडीचा हुकूम केलेला आहे आणि तो हुकूम माननीय न्यायालय S.M. घोडके मॅडमने मान्य केलेला आहे। आता या स्टेजला सगळ्यांचा रोल आणि सगळ्यांच्या काही साठगाठ त्यांना घालायची होती, त्यांचा रोल त्यांना जस्टिफाय व्हेरीफाय करत होता। त्यासाठी पोलिसांना बऱ्याचशा प्रमाणात जवळजवळ 15 ते 20 दिवसाचा आणि हा जो गुन्हा आहे हा महिनाभरापासून चालला होता, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल व्हेरीफाय जस्टिफाय करण्यात आलेला आहे। म्हणून आज मेहरबान न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे आणि आता जो काही त्यांचा निर्णय येईल पुढचा जेलचा बेलचा तो पुढच्या पुढे ठरेल। पण आता सध्याच्या घडीला त्याच्यामध्ये न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा हुकूम केला। न्यायालयीन कोठडी 17 ऑगस्ट पर्यंत दिलेली आहे। होऊ शकतं 17 ऑगस्ट त्यांना पुन्हा कोर्टात आणतील न्यायालयीन कोठडीसाठी पुन्हा डेट देण्यासाठी। पण आता इथून पुढे हा जो तपास आहे हा प्रत्येकाचा व्हेरीफाय जस्टिफाय केल्यानंतर न्यायालयाने त्यांना परमनंट न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। त्याच्यानंतर त्यांचा बेलचा प्रोसिजर चालू।